हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे सिंपल पास्ट टेन्सवर, ज्याला मराठीमध्ये साधा भूतकाळ असं म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साधा भूतकाळ म्हणजे काय, त्याचे सूत्र काय असतात, त्याचे नियम काय आहेत, हे आज तुम्हाला मी संपूर्ण समजून सांगणार आहे. त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, ती म्हणजे काय, तर तुमच्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती काय करा, 1080 अशी सेट करून घ्या. आता ती कशी केल्या जाते त्याचा डेमो तुम्हाला काय दिसतो, स्क्रीनवर दिसतो आहे. तशा प्रकारे काय करा, तर व्हिडिओची क्वालिटी तुम्ही सेट करून घ्या. सेटिंग त्यानंतर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर क्वालिटी सेट करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही क्वालिटी सेट करता त्यावेळेस तुम्हाला बोर्डवर लिहिलेलं हे जे काय ते एकदम स्पष्ट दिसायला लागणार आहे. आय होप तुम्ही ती आता क्वालिटी सेट केलेली आहे. सुरुवात करूया मग. सिंपल पास्ट टेन्स, ज्याला मराठीमध्ये म्हणतात साधा भूतकाळ. आता साध्या भूतकाळाचा वापर केव्हा केला जातो, तर लक्षात घ्या, हे जे आहे साधा भूतकाळ ही अशी क्रिया दाखवण्यासाठी याचा वापर होतो, अशी क्रिया दाखवण्यासाठी विच कंप्लीटेड ॲट सम टाइम इन ॲट सम सर्टन टाइम इन द पास्ट. अशी क्रिया दाखवण्यासाठी या टेन्सचा वापर होतो की ती जी क्रिया आहे ती काय झाली असते, तर भूतकाळामध्ये एका विशिष्ट काळामध्ये काय झाली असते, तर संपून गेलेली असते. भूतकाळातच ती संपून गेलेली असते असं दाखवण्यासाठी काय केलं जातं, तर सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. त्यासाठी डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्रामला आपण समजून घेऊया. बघा, हा आहे पास्ट टाइम, हा आहे प्रेझेंट टाइम आणि हा आहे फ्युचर टाइम. आता क्रिया जी असते साध्या भूतकाळातली ती काय झाली असते, इथे संपून गेलेली असते. या ठिकाणीच काय झाली असते, तर ती संपून गेलेली असते. मग त्यासाठी एक्झाम्पल आहे बघा, शी फोन मी येस्टरडे. आज इथे मी बोलतोय, बोलणार मी इथे आहे, सांगतोय काय मी की शी फोन मी येस्टरडे. तिने मला कॉल केला, तिने मला काल कॉल केला. ओके, म्हणजे इथेच काल रात्रीची जी गोष्ट आहे ती संपून गेली किंवा कालची गोष्ट संपून गेली तिथेच. शी फोन मी येस्टरडे, तिने मला काल कॉल केला. आणखीन एक्झाम्पल बघा, शी गेव अ स्पीच, सॉरी ही रोट अ लेटर येस्टरडे. त्याने काल पत्र लिहिलं. दे डान्स येस्टरडे नाईट, त्यांनी काल डान्स केला. म्हणजे कालच ती क्रिया काय झाली, तर एका सर्टन टायमामध्ये एका सर्टन वेळेमध्ये काय झाली, तर संपलेली आहे. असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर सिंपल पास्ट टेन्सचा वापर करायचा आहे. आणखीन एक बरेचसे यूज हे सिंपल पास्ट टेन्सचे आहेत, ते आपण वन बाय वन बघणार आहोतच. परंतु कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला मी सर्वप्रथम सांगितलं की सिंपल पास्ट टेन्सचा वापर केव्हा होतो, तर केव्हा होतो, तर अशी क्रिया दाखवण्यासाठी की जी क्रिया काय झाली, तर भूतकाळात संपून गेलेली असते, हे दाखवण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. आता आपण बोलतो आहोत मेन मुद्द्याकडे, ते म्हणजे काय, तर या टेन्सचे आपण स्ट्रक्चर समजून घेत आहोत. आता हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात का बरं ठेवणं गरजेचे आहे, तर परीक्षेत तुम्हाला प्रश्न येतात, आयडेंटिफाय द टेन्स. मग आयडेंटिफाय करायचं असेल टेन्स, तुम्हाला हे सूत्र माहीत असणं गरजेचे आहेत. जर तुम्हाला सूत्र माहीत असेल तर तुम्ही इझिली काय करू शकता, टेन्सला आयडेंटिफाय करू शकता. ओके, सेकंड थिंग, तुम्हाला एखादं सेंटेन्स दिलेलं असेल, सांगतील याला सिंपल पास्ट टेन्स बनवा. मग सिंपल पास्ट टेन्स तुम्हाला बनवायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे, त्या सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण बघूया वन बाय वन. पहिला आहे अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर. सेंटेन्स दिलेला आहे, सांगतील पास्ट टेन्स करा. जर जे सेंटेन्स दिलेलं जर अफर्मेटिव्ह असेल, होकारार्थी असेल, तर तुम्हाला त्याच्याबद्दल होकारार्थी भूतकाळातच करावं लागेल. ओके, तर मग अफर्मेटिव्ह स्ट्रक्चरचं सूत्र आहे S + V2 + O. आता V2 म्हणजे काय, V2 म्हणजे काय, तर क्रियापदाचं दुसरं रूप. क्रियापदाचे 3 रूप असतात. एक V1 जो तुम्हाला माहिती आहे आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरला, V2 आणि V3. V3चा वापर परफेक्ट टेन्समध्ये होतो. मग V1 म्हणजे स्पीक, स्पोक, स्पोकन. राईट V1 झालं, V2 झालं रोट, तिसरं झालं रिटन. ओके, अशा प्रकारे तिथे आपल्याला V2 वापरायचं आहे. ओके, तर आधी दिसते तुम्हाला V2 वापरलेलं बघा. ही रोट अ लेटर येस्टरडे, ही रोट अ लेटर येस्टरडे, त्यांनी काल पत्र लिहिलं. रोट हे झालं V2. अंडरस्टँड. V1 काय मग याचा, राईट हा V1 आहे. आपल्याला V2 वापरायचं आहे, क्रियापद दुसरं रूप वापरायचं आहे इथे. शी गेव अ स्पीच इन द प्रोग्राम, तिने काय केलं, तर प्रोग्राममध्ये स्पीच दिलं. गेव जो आहे ते V2 आहे. आता क्रियापदावर पण सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. क्रियापद म्हणजे काय, त्याचे प्रकार कसे आहेत, V1, V2, V3, ते तुम्ही काय करू शकता, क्रियापदाचा स्पेशल व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा मग आय बटनवर तुम्हाला दिसत असेल. तिसरं उदाहरण आहे, आय हेल्प हिम लास्ट नाईट. आता तुम्ही एक ऑब्झर्व करा, सब्जेक्ट हे जे काय ते सब्जेक्ट आहेत, यांनी वाक्य सुरुवात झालेली आहे.
त्यानंतर काय आलेलं आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे, आय हेल्प हिम. त्यानंतर हे दिसतं की हे जे आहे ते काय ऑब्जेक्ट आहेत, सर्व हे सगळे ऑब्जेक्ट आहेत इकडे. क्रियापदाच्या दुसऱ्या रूपानंतर सर्व काय आलेले ते ऑब्जेक्ट तिथे वापरलेले आहेत. दे डान्स येस्टरडे नाईट, त्यांनी काल डान्स केला. आय हेल्प हिम लास्ट नाईट, मी त्याला काल मदत केली. आता हे झाले अफर्मेटिव्ह स्ट्रक्चरचे काही एक्झाम्पल. आता बघूया आपण निगेटिव्ह स्ट्रक्चरचे काही एक्झाम्पल्स. निगेटिव्ह स्ट्रक्चर काय ते बरं सर्वप्रथम समजून घेऊया. निगेटिव्ह स्ट्रक्चर काय तर येस प्लस डिड नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता डिड नॉट हे वापरल्यामुळे डीडचा वापर हा नेहमी पास्ट टेन्समध्ये होतो, त्यामुळे आपण काय करत आहोत इथे V1 वापरत आहोत. आता बऱ्याच वेळेस तुम्ही कन्फ्यूज होता, उदाहरण दिलेलं असतं तुम्हाला निगेटिव्हचं, ओके, आणि तुम्हाला काय करायचं असतं त्याला निगेटिव्ह पास्ट टेन्समध्येच कन्वर्ट करायचं असतं. तर मुलांना काय माहित असतं की V2 वापरतात पास्ट टेन्समध्ये, मग इथे काय करतात डिड नॉट नंतर सुद्धा V2 लिहून ठेवतात. तसं करायचं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला काय करायचं डिड नॉट नंतर V1 वापरायचे. कारण डिड हे काय रिप्रेझेंट करते तर डिड रिप्रेझेंट करत आहे पास्ट टेन्सला, सिंपल पास्ट टेन्सला. त्यामुळे डिड नॉट नंतर निगेटिव्ह करताना डिड नॉट नंतर तुम्हाला काय करायचं V1 लिहायचं आहे. डीड तुम्हाला दिसला शब्द समजून झाला की 99% ते वाक्य जे आहे ते सिंपल पास्ट टेन्स आहे. ओके, असो. चला, वी डिड नॉट प्ले क्रिकेट, बघा इथे V1 वापरलेलं आहे, आम्ही क्रिकेट खेळलो नाही. ही डिड नॉट आस्क एनिथिंग, त्यांनी काही विचारलं नव्हतं. धनुष डिड नॉट कम्प्लीट होमवर्क, धनुषने होमवर्क कम्प्लीट केला नव्हता. तर इथे V1 वापरलेलं आपल्याला दिसून येतं. डिड प्लस V1 बरोबर V2, हे थोडक्यात लक्षात ठेवा. V2ला जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह करायचं त्यावेळेस डिड प्लस V1 बरोबर V2. मग इथे तुम्ही येस प्लस डिड प्लस V1 अशा प्रकारे लिहू शकता, परंतु निगेटिव्हमध्ये याचा वापर होत असतो. आता हे झालं निगेटिव्ह स्ट्रक्चर. आता आपण येऊया पुढच्या स्ट्रक्चरकडे, ते म्हणजे काय तर इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर. इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्याचे काय स्ट्रक्चर आहेत तर दोन प्रकारचे होतील. एक म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य, आणि दुसरं नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य. मग होकारार्थी प्रश्नार्थक वाक्याचं जे काय स्ट्रक्चर आहे ते काय आहे, डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. डिड आलाय V1, डिड आलाय V1, प्रत्येक ठिकाणी डिड नंतर आपण V1 घेतलेलं आहे. आता लक्षात घ्या, इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर जे असतात, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत, एक WH टाईप आणि दुसरा आहे व्हर्बल क्वेश्चन, त्याला आपण येस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतो. इथे येस नो टाईपचं दिलेलं आहे. तर येस नो टाईपचं दिलेलं आहे म्हणजे याच्या अगोदर फक्त काय करायचं, आपला WH वर्ड लिहायचा आहे. हे होऊन जाईल WH टाईप क्वेश्चन, सोपं आहे, काही विषय नाही. तर डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन मार्क. डिडंट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन मार्क. काय झाले ते सर्व इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतात. मग एक्झाम्पल जर बघितलं तर व्हॉट डिड यू पुट इन माय पॉकेट. व्हॉट डिड यू, मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की WH वर्ड लिहा, त्याच्यानंतर इथून पुढे जे आहे ते जे स्ट्रक्चर आहे, हे जे उदाहरण आहे ते काय करते, या स्ट्रक्चरला सपोर्ट करते. बघा, डिड यू पुट इन माय पॉकेट, WH वर्ड लावला फक्त आपण अगोदर, ठीक आहे. डिड वी क्लोज द डोर, आपण डोर क्लोज केलं, आपण डोर म्हणजे दरवाजा आपण बंद केला का, बंद केला का. डिड यू कॉल युअर सिस्टर, तू तुझ्या बहिणीला कॉल केला का. आता हे झाले एक्झाम्पल कुठले, अफर्मेटिव्हचे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हे जे काही डीडचे वाक्य आपण केले त्याच्या अगोदर आपण ज्यावेळेस WH वर्ड लावतो तर ते WH वर्डचे एक्झाम्पल, WH टाईप सेंटेन्सचे उदाहरणं होतात. त्यानंतर निगेटिव्ह, डिडंट ही हेल्प यू, त्याने तुला मदत केली नव्हती का. डिडंट शी प्ले क्रिकेट, ओके. किंवा मग डिडंट यू राईट अ लेटर, ओके. लक्षात घ्या की या डिड नंतर किंवा डिडंट नंतर काय केलं तर क्रियापदाचं मूळ रूप वापरलेलं आहे. हे असणार आहे तर एक्झाम्पल कशाचे, सिंपल पास्ट टेन्सचे इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चरचे. ओके, आय होप तुम्हाला हे कळालेलं आहे. ओके, आता आपण याच्यानंतर जे आपण काय करूया तर काही पुढचे रूल्स बघूया जिथे काय केलं जातं तर सिंपल पास्ट टेन्सचा वापर केला जात असतो. सिंपल पास्ट टेन्सचे आपण वापर बघतोय. पहिला वापर तुम्ही सुरुवातीला सांगितला की ज्यावेळेस एखादी क्रिया कंप्लीट झालेली असते हे दाखवण्यासाठी आपण काय करत असतो, सिंपल पास्ट टेन्सचा वापर करत असतो. डायग्राम थ्रू मी त्याला एक्सप्लेन केलं आहे. आता पुढचं जे वापर आहे तो काय तर पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन्स
अशा ॲक्शन्स, अशा कृती की तुमची जी सवय आहे भूतकाळातली ती सांगण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, सिम्पल पास्ट टेन्सचा वापर केला जात असतो. ओके, एक्झाम्पल, रिशित ऑलवेज डिड हिज होमवर्क ऑन टाइम. रिशित त्याचा होमवर्क हा वेळेवर कंप्लीट करायचा. म्हणजे रिशित आज सुद्धा करतोय. रिशित माझ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. ओके, तर तो त्याचा होमवर्क जो आहे तो वेळेवर कंप्लीट करतो, आजही तो करतोय. ओके, परंतु एक्झाम्पलसाठी मी ते वापरलेलं आहे की रिशित ऑलवेज डिड हिज होमवर्क ऑन टाइम. रिशित त्याचा होमवर्क पूर्ण वेळेवर कंप्लीट करायचा. आय स्टडीड मेनी आवर्स एव्हरी डे. मी रोज खूप म्हणजे बरेच घंटे मी अभ्यास करायचो. शी वोक अप डेली ॲट 5 AM. ती सकाळी रोज 5 वाजता उठत होती. म्हणजे ती आज उठत नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे भूतकाळात करायचे, पण आता ते करतायत की नाही याबद्दल नाही आपल्याला निश्चित सांगता येणार, किंवा ते करत नाही, परंतु ते भूतकाळात ते करायचे. पास्ट हॅबिट सांगण्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्सचा वापर करत आहोत. पुढचा आहे काही ॲडवर्ब ऑफ टाइम्स. ओके, ॲडवर्ब फ्रेजेस आहे टाइमच्या, जसे की येस्टरडे, अगो, लास्ट यांच्यासोबत सुद्धा सिम्पल पास्ट टेन्सचा वापर केला जातो. एक्झाम्पल, आय लेफ्ट स्कूल लास्ट इयर. मी मागच्या वर्षी शाळा सोडली. लास्ट इयर ॲडवर्बियल फेज. ओके, त्यानंतर दे प्लेड क्रिकेट येस्टरडे. येस्टरडे आलं, ॲडवर्ब ऑफ टाइम आहे, पास्ट. धनुष रिसिव्ड माय लेटर अ मंथ अगो. धनुषला माझं जे पत्र आहे ते मागच्या महिन्यात रिसिव्ह झालं. म्हणजे यांच्या वेळेस सुद्धा, म्हणजे विशेषतः यांच्यासोबत सिम्पल पास्ट टेन्सचा वापर केला जात असतो. आय होप तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे काय, त्याचा वापर कुठं होतो, त्याचबरोबर त्याचे सूत्र काय आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. काही अडचण असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका. लक्षात घ्या, जे काही ग्रामर आहे सर्व ग्रामर मी अपलोड केलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपलं चॅनल जरूर शेअर करा. प्लेलिस्ट बनवली आहे, त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, सर्व ग्रामरचे पॉईंट समजून घेऊ शकता. ओके, काही अडचण असतील तर पुन्हा सांगतोय, कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.